JMPC मित्रांनो, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे करंट अफेअर्स अँड जी के अकॅडमी. जी आपली करंट अफेअरची सिरीज आहे त्याचा हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. यामध्ये आपण 2025मधली जे पण समिट झाले आहेत किंवा त्याला आपण शिखर संमेलन म्हणतो. तर याच्याविषयी आपण माहिती बघणार आहे. अ, या व्हिडिओमध्ये जी माहिती भेटणार आहे की ती MPSCच्या राज्यसेवा मुलांसाठी पण गरजेचं आहे. ग्रुप बीसाठी पण कामा पडणार आहे, ग्रुप सीसाठी कामा पडणार आहे, पोलीस भरतीसाठी पण कामा पडणार आहे. TCS, IBPS, सरळ सेवा आणि पोलीस भरती या सर्वांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. ह्याचे जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, असं मला वाटते. सर्वात पहिले आपण बघू, SCO ही म्हणजे शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. हे जे मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल असे मी गृहीत धरतो. SCO या ग्रुपची जी समिट झालं यावेळेस तियानजिन सिटी. दिस इज द मेट्रोपॉलिटन सिटी ऑफ द चायना. 2025चं झालं SCOचं तियानजिनला आणि 2026चं जे होणार आहे ते बिश्केकला होणार आहे, किर्गिस्तानला. हे दोन शहराचे नाव ध्यानात ठेवायचे आहे. एक तर तियानजिन आणि दुसरं बिश्केक. बिश्केक 2026ला होणार आहे. तर SCO आता ही जी संघटना आहेत या संघटनेच्या आपण नंतर यांची स्थापना कधी झाली आणि यांचं हेडक्वार्टर कुठं आहे हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहे. SCO नंतर आपल्याला बघायचं आहे ब्रिक्स. तर ब्रिक्सचं यावर्षीचं जे शिखर संमेलन झालं ते राय दे जानेरोला झालं होतं. राय दे जानेरो हे ब्राझीलमध्ये आहे 2025मध्ये. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे 2026 ब्रिक्स 2026चं जे पण संमेलन होणार आहे ते इंडियामध्ये होणार आहे. म्हणजे 2026 इंडिया हे पक्क ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर एशियनचा जर आपण विचार केला, एशियन जर म्हणलं आपण तर हे मलेशियाला झालेलं आहे 2025मध्ये. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये की एशियन किंवा जोड्या लावामध्ये पण येऊ शकते MPSCमध्ये, किंवा ग्रुप बीमध्ये तर वन लायनर येणार आहे. राज्यसेवामध्ये फक्त याच्यामध्ये जोड्या लावामध्ये येऊ शकते, किंवा जर मल्टी लायनर जर प्रश्न असला तर त्यामध्ये असं विचारू शकतो की द 2025 सेशन ऑफ एशियन इज शेड्यूल्ड इन मलेशिया, अशा प्रकारचं तुम्हाला ते देतील. त्याच्यानंतर बघा, एक मिनिट. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला की हे जे तीनचे दिले असतात, ईस्ट एशिया समिट आणि एशियन इंडियन समिट, हे PDR लाओसला झालेले आहे. हे 2024चे आहेत. इतकं जास्त महत्त्वाचं नाही, त्याच्यावर जास्त तुम्ही ध्यान देऊ नका, ठीक आहे. वर्ल्ड हिंदू संमेलन हे बँकॉकला झालेलं आहे. हे थोडंसं विचारू शकतात की वर्ल्ड हिंदू संमेलन कुठं झालेलं आहे, कॉन्फरन्स कुठं झालेलं आहे, तर हे बँकॉकला झालेलं आहे. त्याच्यानंतर मेकॉंग गंगा कोऑपरेशन बँकॉकला. इतकं पण महत्त्वाचं नाही ध्यानात ठेवलं तरी काय हरकत नाही तुम्हाला, ठीक आहे. बिमस्टेक मीटिंग आहे ही बँकॉकला आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की हे बँकॉकला जास्त झालेलं आहे याच्यामध्ये. बँकॉकला थोडंसं जास्त झालं की हिंदू कॉन्फरन्स झालं, गंगा कोऑपरेशन झालं, बिमस्टेक मीटिंग झालं, ठीक आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायचं आहे, बिमस्टेक बिझनेस समिट जर म्हणलं तर ते न्यू दिल्लीला 2024ला झालेलं आहे. 2024ची डाटा आहे हा. राज्यसेवेचा जर विचार केला आपल्याला तर 1.5 ते 2 वर्षाचा आपला डाटा ध्यानात ठेवायचा आहे. म्हणून 2024चं तुमच्यामध्ये कव्हर केलं आहे. तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे, हा त्यामागील उद्देश आहे. आणि तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, ठीक. आता G7 आणि G20चा आपण विचार करू. सर्वात पहिले आपण G7चा जर विचार केला तर हे कनानास्किस हे शहर आहे कॅनडामध्ये. तर कनानास्किस या शहरामध्ये 2025चं G7चं संमेलन झालेलं आहे. हे आहे ना एकदम यांचे फेवरेट एरिया आहे की ब्रिक्स, SCO, ASEAN, G7, G20. तर G7चं कोणतं आहे, कनानास्किस कॅनडामधलं शहर आहे. हे पक्क ध्यानात ठेवायचं आहे, एक मार्क आला तर गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर G20चं बघा. G20चं जर म्हणलं तर साऊथ आफ्रिकामध्ये झालेल्या वेळेस 2025 सालासाठी. साऊथ आफ्रिका जर म्हणलं तर G20, ठीक आहे. 2026 बघा, 2026 इथं लिहिलेलं आहे. 2026 कुठं होणार आहे, युनायटेड स्टेट. डोनाल्ड ट्रम्प सध्या एकदम डेंजर मूडमध्ये येतं, तर ते G20मध्ये अजून काहीतरी करतील. G20 2026 युनायटेड स्टेट्स आणि 2025 जर म्हणलं तर साऊथ आफ्रिका. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला ध्यानात ठेवायची. त्यानंतर हे बघा आपल्याला, एक मिनिट.
त्यानंतर बघ जर आपण जर विचार जर केला तर नाम समिट आहे हे 2024ला कंपाला झालेलं आहे. हे वरून ध्यान ठेवा. त्याच्यानंतर COP28 दुबईला झालेलं आहे 2023चं. हे तुम्हाला माहीतच आहे. हे ज्यांनी मेन्स दिले त्यांना सर्वांना माहीत असते, तुम्हालाही माहीत पाहिजे. ठीक आहे. COP29 बाकू अझरबायजानला झालेलं आहे 2024चं. आणि COP30 ही 2 सध्या नाही ध्यानात राहिले तरी चालेल. ठीक आहे. पण तुम्हाला COP30 हे मस्त ध्यानात ठेवायचं आहे की हे बेलेम ब्राझील येथे 2025चं झालेलं आहे COP30. हे फक्त ध्यानात ठेवा तुम्हाला. बेलेमला झालेलं आहे ब्राझील 2025चं. आणि COP33 हे COP30 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. न्यू दिल्ली इंडिया 2028. म्हणजे जे COP30 झालं हे बेलेमला झालेलं आहे ब्राझीलला 2025ला. आणि COP33 2028ला जे होणार आहे ते इंडियामध्ये होणार आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. किंवा असं पण म्हणतील की इंडियामध्ये कोणत्या वर्षी COP33चं आयोजन करण्यात येणार आहे ते 2028 हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघू याच्यानंतर आपण NATO बघायचं आपल्याला. NATO सध्या खूपच न्यूजमध्ये आहे. खूपच जास्त न्यूजमध्ये आहे NATO. तर NATOचा जर आपण विचार केला तर याचं स्थापना वगैरे मी नंतर तुम्हाला सगळं सांगणार आहे. NATO हेग आहे बघा, हे नेदरलँडची सिटी आहे. तर हे 2025चं कुठं हेगला झालेलं आहे. NATO जर म्हणलं तर हेग पक्का ध्यानात ठेवा तुम्ही. तुमचा मार्क गेला नाही पाहिजे, कारण NATO इतकं न्यूजमध्ये आहे यावेळेस, तर त्याची सगळी माहिती तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला UN बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स 2026 हे आहे. ते 2026 नाही, हे 2024 आहे. ठीक आहे. UN बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स COP26. UN बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स COP16 आहे. 26 नाही, सॉरी 16 आहे. COP16. तर बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स आहे. तर हे कुठे झालं आहे? कॅली कोलंबियाला झालेलं आहे. ठीक आहे. 2024 आहे. इतकं ध्यानात नाही राहिलं तरी चालेल, काही जास्त महत्त्वाचं नाही ते. त्याच्यानंतर CMS COP14. पण एक ध्यानात ठेवायचं, राज्यसेवेमध्ये विचारू शकतात बरं. हे ग्रुप बी आणि ग्रुप सीला जरी नाही विचारलं पण राज्यसेवेला हे विचारू शकतात. राज्यसेवेला हे पक्क ध्यानात ठेवायचं आहे. CMS COP14 हे काय? याचं फुल फॉर्म काय? कन्व्हेन्शन ऑन दी कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसिस ऑफ वाईल्ड ॲनिमल. ग्रुप सीला नाही जरी विचारलं तर राज्यसेवेला हे प्रश्न विचारण्याची फार शक्यता आहे. समरकंदला झालेले आहे, उझबेकिस्तानला. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की UN इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्लासियर रिझर्वेशन राज्यसेवेसाठी महत्त्वाचं आहे. हे दुशानबे ताजिकिस्तानमध्ये. हे नावं थोडीशी तुम्हाला ध्यानात ठेवा, थोडीशी अवघड जातील. हे समरकंद झालं, हे झालं. पण तुम्हाला 1-2 वेळा जर तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर एन्व्हायरमेंटमध्ये असेच प्रश्न विचारतात की कोणतं हे जे COP झालं किंवा CMS झालं किंवा अशा प्रकारचे जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वगैरे असतात, तर हे एन्व्हायरमेंटमध्ये हे तुम्हाला प्रश्न असे विचारले जातात. आता हे पण एन्व्हायरमेंटचेच आहे की युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, म्हणजेच काय म्हणतो आपण UNCCD COP16. UNCCD. तर हे कुठं झालेलं आहे? रियाद, सौदी अरेबियाला झालेलं आहे. आता एक ध्यानात ठेवायचं की सौदी अरेबियाला सगळं डेझर्टच आहे. मग डेझर्टिफिकेशन कुठं झालं असेल तर सौदी अरेबियाला झालं असेल, रियादला झालेलं आहे. डेझर्टचा जास्त एरिया कुठं आहे? सौदी अरेबियाला. मग सौदी अरेबियाची मोठं सिटी कोणती? तर रियाद आहे. असं तुम्ही थोडंसं लिंकअप लावून ध्यानात ठेवू शकता. त्याच्यानंतर इस्लामिक अरब समिट झाला तर रियादला, हे ध्यानात ठेवा, माहीत पाहिजे. मसिंकॅन्सी समिट दुबईला झालेला आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईला 2024 आहे. विचारू शकतात, 50% आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट अबुधाबीला झालेला आहे. आता अबुधाबीविषयी आपल्याला 2-3 इन्फॉर्मेशन आहे ते बघा. एक मिनिट थांबा. हे बघा अबुधाबी, हे अबुधाबी इथं आहे आणि इथं रियाद दुबई आहे. तर इस्लामिक अरब समिट रियादला झालेला आहे आणि फ्युचर एनर्जी समिट, ग्लोबल मीडिया काँग्रेस आणि इंटरनॅशनल काँग्रेस ऑन अचीव हे अबुधाबीला झालेलं आहे. हे 3.
वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट, ग्लोबल मीडिया काँग्रेस आणि काँग्रेस ऑन अज्यूज हे झालेलं आहे अबुधाबीला. राज्यसेवेसाठी हे विचारू शकतात किंवा TCS वाले तर काही विचारू शकतात, त्यांचं काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर क्वाड समिट हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की 2024चं जे क्वाडचे समिट झालं ते USA मध्ये झालं. विल्मिंग्टन या ठिकाणी हे झालं होतं. जर क्वाडचं जर विचारलं तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं, कारण 2025चं जे क्वाडचे समिट आहे 2025मध्ये मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची याची शक्यता आहे. तर हेच त्याच्याविषयी आहे की क्वाड समिटला ते डोनाल्ड ट्रम्प इथे येतील का नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे क्वाड इंडियाचं 2025 हे व्हायचं आहे. पण जर असं जर विचारलं तर 2024चं कुठं झालं तर USAला विल्मिंग्टनला झालं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, नाईस, फ्रान्स. ही विचारतील का ना मला माहीत नाही, एवढी काही गॅरंटी पण नाही त्याची. त्यानंतर युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स, म्हणजे UNOC3 आहे, युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स येते. हे पण सेम याच ठिकाणी झालेलं आहे. मग जर इथं 2 गोष्टी इथं झालेल्या आहेत बघा, त्याच्यामुळं एखाद्या बारच्याने हे 50-50मध्ये विचारू शकतात. तुमचा मार्क्स नाही गेला पाहिजे, याच्यामुळे तुम्ही तिचं 1-2 वेळा हे व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुमच्या ते ध्यानात राहून जाईल. इंडियन ओशियन कॉन्फरन्स बघा, इंडियन ओशियन कॉन्फरन्स कुठं झालेलं आहे? मस्कटला. मस्कट म्हणजे ओमान. हे जे मस्कट आहे हे ओमानला झालेलं आहे, मस्कटला झालेलं आहे. हे इंडियन ओशियन कॉन्फरन्स कुठं झालेलं आहे तर मस्कटला झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे हे, एक मिनिट थांबा. त्याच्यानंतर इंडियन ओशियन रिम असोसिएशन मीटिंग हे श्रीलंकेला झालेलं आहे. म्हणजे ओशियन रिम असोसिएशन मीटिंग कुठं? श्रीलंकेला झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इंटरनॅशनल गीता महोत्सव, इंटरनॅशनल गीता महोत्सव जे आहे हे कोलंबो श्रीलंकेला झालेलं 2024चं. गीता महोत्सव विचारू शकतात, कारण माझा फिजिकल झाला होता तर ते विचारलं होतं, त्यामुळे इथं विचारू शकतात. 2024चा डाटा आहे हा. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रेनबो टुरिझम कॉन्फरन्स, इंटरनॅशनल रेनबो टुरिझम कॉन्फरन्स हे नेपाळ झालेलं आहे. ध्यानात असू द्या, विचारलं तर आलं पाहिजे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी समिट, ब्रुसेल्स बेल्जियममध्ये न्यूक्लिअर एनर्जी समिट. बरं, हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट ध्यानात ठेवायची गोष्ट की पहिलं आहे बघा, हे पहिलं आहे न्यूक्लिअर एनर्जी समिट ब्रुसेल्स. त्याच्यामुळे ते थोडंसं महत्त्वाचं पडतं जरासं, कारण जे पहिले जे कोणते जे समिट जे असतं तर ते परीक्षेमध्ये येण्याची जास्त शक्यता असते, ते ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर सगळ्यात MPSCचं जे महत्त्वाचा फेवरेट विचारणारा प्रश्न जो असतो की प्रवासी भारतीय दिवस. तर मागच्या वर्षीच इंदोरला झालं, पण या वर्षीचं कुठं झालं आहे तर भुवनेश्वरला झालेलं आहे. हे भुवनेश्वर नाव आहे ना, हे पक्क ध्यानात ठेवा तुम्ही. भुवनेश्वर नाव तुम्हाला विसरता कामा नये. प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वरला झालं. त्याच्यानंतर MPSCचं अजून जे फेवरेट टॉपिक आहे, फेवरेट म्हणजे कोणतं? इंडियन सायन्स काँग्रेस. इंडियन सायन्स काँग्रेस हे प्रवासी भारतीय दिवस आणि हे इंडियन सायन्स काँग्रेस. तर ही इंडियन सायन्स काँग्रेस कुठं? अयोध्येला होणार आहे डिसेंबर 2025ला, अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे प्रवासी भारतीय दिवस हे भुवनेश्वरला आहे आणि इंडियन सायन्स काँग्रेस हे अयोध्येला होणार आहे. हे 2 ध्यानात ठेवायचे. हे येण्याची जास्त शक्यता आहे. आलं तर तुम्हाला हे नक्कीच आलं पाहिजे. पोलीस भरतीसाठी, सरळ सेवेसाठी तर महत्त्वाचं आहे. ग्रुप बीला विचारतात, ग्रुप सीला विचारतात, राज्यसेवेमध्ये विचारतात. MPSCचं काही सांगतात नाही, तर सरळ सेवेचं तर बिलकुल काय सांगत नाही. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला, एक मिनिट, हे बघा मित्र, हे बघा इंटरनॅशनल रिलिजन फ्रीडम समिट आफ्रिका 2025. म्हणजे काय? इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम समिट आहे, रिलिजियस आहे, रिलिजियस. तर ही नैरोबीला झालेलं आहे, नैरोबीला झाले. कोणी असं विचार करणार नाही किंवा नैरोबीला जर आपण विचार केला तर आपण एन्व्हायरमेंट रिलेटेड आपण थोडंसं विचार करतो, पण ही रिलिजियस फ्रीडम समिट आहे हे. तर हे 2025चे आणि काय 24चे महत्त्वाचे समिट्स होते. याला तुम्ही व्हिडिओला 1-2 वेळा बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे.
याच्यानंतर मी काय म्हणणार आहे की जे समिट आपण बघितलेले आहेत, पण त्या समिट कधी कधी काय होते, पॅरलली जर मल्टीलायनर जर प्रश्न आला किंवा MPSC ग्रुप बी मध्येच काय विचारतात की SUची डायरेक्ट स्थापना वर्ष विचारतात किंवा G20ची स्थापना विचारतात. राज्यसेवेमध्ये पण विचारतात मल्टीलायनरमध्ये, ग्रुप बी मध्ये पण विचारतात, ग्रुप सी मध्ये पण विचारतात. म्हणून तुम्हाला ते सोडायचं नाही. खाली आपण त्याच्याविषयी डिस्कशन करणार आहे, तुम्ही खाली बघायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, हे बघा आता हे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला ध्यानात राहणार नाही, पण तुम्ही 1-2 वेळा व्हिडिओ बघायचा आहे. बरं, व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे बरं, कारण याच्यानंतरचे मी अशाच प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आपण काही याच्यामध्ये काही प्रमोशन वगैरे काही करत नाही, ठीक आहे. तुमचाही फायदा झाला पाहिजे आणि सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. तर हे बघा, NSG म्हणजे काय, न्यूक्लियर सप्लायर ग्रुप. ही इथं मी सगळं शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला तर ही या साईडला बघायचं आहे. हे शॉर्ट फॉर्ममध्ये आहे, काय प्रॉब्लेम आला तर या साईडला तुम्हाला फुल फॉर्म बघायचा आहे, म्हणून मी हे शॉर्ट फॉर्ममध्ये हे करीन. मी असं अज्युम करतो की तुम्हाला माहीत असेल. जर नसेल माहीत तर तुम्ही जे म्हणजे पहिल्यांदाच तयारी करत आहे फर्स्ट टाईमला, तर त्यांनी इकडे ते चेक करायचं आहे. तर NSGची स्थापना झाली 1974ला. याचं हेडक्वार्टर वगैरे काही नाही बघा. ब्रिक्सला पण हेडक्वार्टर नाही आहे आणि G20ला पण हेडक्वार्टर नाही बरं. तर NSG 1974, ब्रिक्स 2009, ब्रिक्स 2009. HFचे 5 ग्रुप्स आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिक्स नंतर आपल्याला बघायचं आहे की बिमस्टेक 97चा आहे. हे सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC सगळ्यांना विचारण्याचे जे फेवरेट टॉपिक आहे हा. ढाकालाच हेडक्वार्टर आहे, बिमस्टेकचं ढाकाला हेडक्वार्टर आहे. त्याच्यानंतर ASEAN 1967 हे जकार्ताला आहे. हे याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवते का, इथं स्टार दिसत आहे, इथं स्टार आहे, हे स्टार आहे. स्टारचा अर्थ काय? या स्टारचा अर्थ हा आहे की हे विचारलेलं MPSCला. त्याच्यामुळे हे ॲक्च्युअली PYQ मधलेच मी घेतलेला डाटा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इकडं तिकडं पळायची काही गरज पडणार नाही, ठीक आहे. तर बिमस्टेक आणि एशियनचा जर विचार केला आपण तर 1997 आणि 1967 शेवटी 7 आहे बघा. बिमस्टेकमध्ये पण किती लेटर आहेत बघा, 7 लेटर आहेत आणि शेवटी पण 7 आहे. म्हणजे बिमस्टेक जर आलं तर तुम्हाला याचे लेटर 7 आहेत, म्हणून 1997 ध्यानात राहिलं पाहिजे. आणि बिमस्टेकची पॅरलल आपली जी संघटना आहे म्हणजे युनियन आहे, ASEAN आहे, तर त्याच्यामध्ये पण 7 आहे. म्हणजे 1967 आणि 1997 हे तुम्हाला पक्का ध्यानात ठेवायचं आहे. एशियनचं हेडक्वार्टर जकार्ताला आहे, हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सार्क सध्या याचं थोडंसं फंक्शन थोडंसं लिमिटेड झालेलं आहे. समिट वगैरे काही इतक्यात होत नाही आहे, पण तरी पण 1985 हे मेन्सला खूप विचारतात, हे राज्यसेवेला वगैरे माहीत पाहिजे आपल्याला. प्रिलिम्सला पण विचारू शकतात आणि विचारतात पण. याचं हेडक्वार्टर काठमांडूला आहे, म्हणजे नेपाळमध्ये आहे. हे एकुलते एक नेपाळमध्ये असलेलं याचं हेडक्वार्टर आहे सार्क, आणि ते पण सध्या डिसफंक्शन आहे. कारण ते नेपाळचं सध्या चायनासोबत जास्त हे क्लोज झाल्यामुळं आपण त्याला थोडंसं साईडला केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, युरोपियन युनियन 1993 याचे ब्रुसेल्सला आहे. मोस्ट काय माहिती आहे का, हे ब्रुसेल्सलाच जास्त हेडक्वार्टर आहेत. म्हणजे हे नाटो बघा 1949 आणि युरोपियन युनियन 1993. म्हणजे दोघांचे पण हेडक्वार्टर कुठं आहे तर ब्रुसेल्सला आहे. ब्रुसेल्स म्हणजे काय तर ते बेल्जियमची एक सिटी आहे, ते कॅपिटल आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे, हे 93 आणि 49 नॅटो युरोपियन युनियन झाल्यानंतर आपल्याला हे CON म्हणजे काय, कॉमनवेल्थ ऑफ नेशन. ॲज हेडक्वार्टर आहे लंडनला आणि हे 1926ला झालं ते. कॉमनवेल्थ ऑफ नेशन म्हणजे काय, अशी कंट्री की म्हणजे ज्यांचं म्हणजे जे ब्रिटिशचे सत्ते खाली होते, समजायचं की ते गुलामगिरीत होते, तर ते देशाचं जे युनियन आहे त्याला म्हणतो आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन. तर बरोबरच आहे ना, आपल्याला सध्या सहसा करून 1947-1950च्या दरम्यान राष्ट्रांना मुक्तता केलेली आहे. तर 1950च्या अगोदर त्याची फॉर्मेशन झाली असेल असं आपण गृहीत धरू, आणि तसंच आहे ते 1926ला याची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर अरब लीग हे बघायचं, वर्ष विचारलेलं आहे अरब लीगचं. आणि याची म्हणजे हेडक्वार्टर कुठं, कैरो इजिप्तला आहे. अरब लीग म्हणजे सौदी अरेबिया नाही, UAE नाही, दुबई नाही, रियाद नाही, अबुधाबी नाही. तुम्हाला कैरो ध्यानात ठेवायचे सरळ.
अरब लीगचं तुम्हाला कैरो ध्यानात ठेवायचं आहे. आणि 1945 त्याची स्थापना झाली. स्थापना वर्ष पण विचारलेलं आहे, पक्क ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा एस सी ओची स्थापना झाली 2001ला. याचं हेडक्वार्टर बीजिंगला आहे आणि हे पण विचारलेलं आहे. SCO 2001 बीजिंगला झालेलं आहे. त्याच्यानंतर आता बघायचं आहे आपल्याला, एक मिनिट. त्याच्यानंतर बघायचं आहे, हे SCO झालं ना आपल्याला 2001चं झालेलं आपल्याला. आफ्रिकन युनियन 2002ला झाले. आफ्रिकन युनियन सध्या G20चा मेंबर कंट्री झालेला आहे. त्याच्यामुळे ते आफ्रिकन युनियनशी विचारू शकते स्थापना कधी झाली तर 2002ला झालेली आहे. आणि आदिस अबाबाला याचं हेडक्वार्टर आहे इथिओपियाला. आदिस अबाबाला याचं हेडक्वार्टर आहे आफ्रिकन युनियनचं. 2002ला याची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर G5 बघा 2005ला. 5 G5 म्हणजे 2005ला झालेले. G7 75ला झालेली आहे. त्याच्यानंतर G20 99ला झालेलं आहे. हे विचारतात नेहमी. म्हणजे G7 आहे तर 1975 म्हणजे इकडे 7 आहे इकडे 7 असं ध्यानात ठेवा. 2005 आणि इकडे G5 2005 म्हणजे 5 असं ध्यानात ठेवा. 7 ध्यानात ठेवा. G20 म्हणजे काय 99 म्हणजे काय 100च्या जवळपासच आहे. थोडंसं लिंकअप होऊन जातं ते. तर हे विचारतात आणि ध्यानात ठेवायचं आहे. G77 1964ला आहे. हे म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजचा एक ग्रुप आहे युनायटेड नेशनच्या अंतर्गत. विचारणार नाहीत वर्ष, एवढं ध्यानात ठेवायची पण काय गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन म्हणजेच त्याला काय म्हणतो OIC 1969ला याची स्थापना झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे जेदा सौदी अरेबियाला झालेली आहे. सौदी अरेबिया जेदाला याचं हेडक्वार्टर आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन बरोबर आहे. सौदी अरेबियाला थोडेसे पैसे आहेत, बाकीचे थोडेसे कंट्रीज थोडेसे काही समजा कंट्रीज गरीब आहेत, मग ते असं केलं असेल त्यांनी, थोडंसं इनिशिएटिव्ह घेतला असेल पैसे जास्त असल्यामुळं. पण त्याचं 1916 आपल्या परीक्षेसाठी ध्यानात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर वासिनार अरेंजमेंट याचं काहीच विचारत नाहीत. हे याचं फक्त तुम्हाला वर्ष विचारतात 1996ला. याच्या व्यतिरिक्त काही विचारत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स म्हणजेच त्याला आपण UNCCC म्हणतो. 1992ला याचं फक्त वर्ष विचारतात, बाकी काही विचारत नाहीत. UNCCC स्थापना कधी झाली तर 1992. हे फक्त वर्ष साल ध्यानात ठेवायचं, बाकी काही करायचं नाही. त्याच्यानंतर फास्ट घेऊ आपण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर जिनेवाला आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवालाच आहे. म्हणजे WHO आणि WTO हे दोन्ही जिनेवाला आहे. ठीक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1948 आहे आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995ला. याचे दोघांचे पण वर्ष विचारले तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवा मेन्सला पण खूप विचारतात. तुम्हाला सरळ सेवेला विचारतात, पोलीस भरतीला विचारतात, गट ब गट क राज्यसेवा सगळीकडे विचारतात. हे SSCला पण विचारतात. तर 7 एप्रिल 1948 ही पूर्ण तारखेसहित ध्यानात ठेवायचं आहे. आणि 1 जानेवारी 1995 हे पण तुम्हाला तारखेसहित ध्यानात ठेवायचं आहे. हे विचारतात. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला एक मिनिट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, हे झालं ILO 1919ला झालेलं आहे. हे राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला होता की त्यांना म्हणजे 2000 मला वाटतं 21-22ला हा प्रश्न विचारला होता की ILOची स्थापना कधी झाली. तर मुलांना वाटलं मुलांचं काय काय सुटलं होतं, पण राज्यसेवेचे जे मुलं जे अभ्यास करणारे मुलं असतात त्यांचं ते बरोबर येते, कारण त्यांचा असा डाटा पाठ असतो नेहमी. तर 1919 ILOची स्थापना झालेली आहे. पक्क ध्यानात ठेवायचं तुम्हाला. हे आलेलं आहे मित्रांनो, राज्यसेवेला आलेलं आहे याला. आणि सगळ्याच परीक्षेला विचारतात, असं बिलकुल ध्यानात ठेवायचं नाही की हे विचारत नाहीत. विचारलेलं आहे, विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक गोष्ट ध्यानात ठेवली का तुम्ही, इथून इथपर्यंत हे सगळं जिनेवा चालू आहे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ILO, IPCC, GATT हे सगळे जिनेवाला आहेत. बघा, हे GATTचं वर्ष विचारतात. 1 जानेवारी 48 हे वर्ष विचारतात. जशाला तसं विचारतात. WTO जशाला तसं विचारतात. ठीक आहे. हे पण विचारतात, हे पण विचारतात. ठीक आहे. आता हे मल्टीलायनरमध्ये विचारतात राज्यसेवेमध्ये किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर IUCN 1948ला आहे. ह्याचे हेडक्वार्टर ग्लँडला आहे. ग्लँडला हे बघा 2 आहे. एक तर IUCN आहे आणि WWF आहे. ते बॉक्सिंगवालं नाही, हे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर याचं फुल फॉर्म आहे.
आणि IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. IUCN 1948 ध्यानात ठेवायचं आहे आणि WWF 1961 ध्यानात ठेवायचं आहे. हे एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला विचारतात. हे 48ला आपण अजून काय ध्यानात ठेवलं होतं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे पण 48ला झालेलं आहे. म्हणजे IUCN आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे एकाच वर्षी झालेलं आहे. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला, त्याच्यानंतर बघू आपण की WA झालं आपलं OPEC ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज हा याचा ग्रुप आहे आता. आणि ओपेक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओपेक प्लसचं मेंबर कोणतं झालं तर ब्राझील झालेला आहे. ठीक आहे. तर ओपेकचं हेडक्वार्टर विएना आहे. हे ऑस्ट्रियाची कॅपिटल आहे. मोस्ट लिव्हेबल सिटी पण याचं रँकिंग असते नेहमी. तर याचं ओपेकची स्थापना 1960ला झालेली आहे. राज्यसेवा मेन्सला वगैरे तर हे नेहमी विचारतात. हे राज्यसेवा पोरांचं हे पाठ असते. तुमचं पण पाठ पाहिजे. ग्रुप बी ग्रुप सीवाल्याचं पण पाठ पाहिजे. सरळ सीवाल्याचं पण पाठ पाहिजे. कारण ओपेक हे नेहमी न्यूजमध्ये असते आणि इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आला तर आपल्याला रोम ध्यानात ठेवायचं आहे. रोम ॲग्रिकल्चर. ठीक आहे. FAOची स्थापना झाली 1945ला आणि हे इटलीमध्ये आहे. इटलीची सिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ICJ म्हणजे काय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला आहे. हेगला हे 2 गोष्टी आहेत बघा, 2 नाहीत 3 आहेत. कोणकोणत्या आहेत तर एक ICJ म्हणजे याची स्थापना 45ला झालेली आहे. OPCW हे काही जास्त विचारणार नाहीत तुम्हाला. हे काही जास्त विचारणार नाहीत. हे नाही ध्यानात ठेवलं चालेल. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. आता एक बघा म्हणजे काय, कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे ICJ आणि क्रिमिनल कोर्ट. ठीक आहे. ही दोन्ही पण काय हेगला आहे. याची स्थापना वर्ष विचारू शकतात. 98ला आहे आणि हे 45ला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला, नाम 1961ला झालेलं आहे. नॉन अलाइन मुवमेंट म्हणतो आपण त्याला. हेडक्वार्टर जकार्ताला आहे. हे नामविषयी तुम्हाला ते JKमध्ये आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण नंतरची व्हिडिओ तुम्हाला जर बघायची असतील याच प्रकारे टोटल क्वालिटी, तर तुम्हाला हे करायचं, आपलं टाईमपास करायचं नाही, काही नाही, तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. त्याच्यानंतर युनायटेड नेशन 1945. युनायटेड नेशनचं मोस्ट हेडक्वार्टर कुठं आहे तर न्यूयॉर्क सिटीला आहे. ते युनायटेड नेशन म्हणतो आपण त्याला. युनिसेफ ठीक आहे, न्यूयॉर्कला आहे. UN न्यूयॉर्कला आहे. तर हे 45 आहे युनायटेड नेशन. युनायटेड नेशन तर अगोदरच होणार आहे ना, नंतर युनिसेफ वगैरे होईल, बरोबर आहे ना, कारण हे पॅरेंट आहे. नंतर युनिसेफ आहे 1946. ठीक आहे. आणि हे बघा युनेस्को. एक मिनिट थोडंसं मी तर थांबून ठेवायचं, मी खाली घेतो त्याला मी थोडंसं. हे बघा युनायटेड नेशन मी 45ला म्हणलो होतो तुम्हाला, युनिसेफ 46ला म्हणलो होतो. आणि युनेस्को म्हणजे काय, एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे एज्युकेशनवर खूप जास्त त्यांनी फोकस केलं होतं. म्हणजे बा युनायटेड नेशनची स्थापना केली आणि त्यांनी सगळ्यात पहिले एज्युकेशनवर ध्यान दिलं समजायचं. म्हणजे काय, युनायटेड नेशनची 45ला स्थापना झाली, तर युनेस्कोची पण 1945ला स्थापना झाली. म्हणजे काय, युनायटेड नेशननं एज्युकेशनवर जास्त ध्यान दिलं सगळ्यात पहिले, कारण एज्युकेशन खूप कमी होतं त्यावेळेस. म्हणून स्थापना झाल्याबरोबर त्यांनी सगळ्यात काय केलं तर हे युनेस्कोची स्थापना केलेली आहे. पॅरिसला हेडक्वार्टर याचं, युनेस्को पॅरिसला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर FATF 1989ला पॅरिसला याचं हेडक्वार्टर आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स हे ग्रे लिस्टमध्ये कोणत्या ना कोणत्या कंट्रीला टाकत असतात, ते ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर MPSCचा फेवरेट क्वेश्चन, एन्व्हायरमेंटचा फेवरेट क्वेश्चन, नैरोबी केनिया, UNEP 5 जून 1972. ही कितीतरी वेळा विचारला असेल आतापर्यंत, 1000 वेळा विचारला असेल सगळ्या परीक्षेचं कॅल्क्युलेशन जर केलं तर. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, नैरोबी केनिया, UNEP म्हणतो आपण त्याला. 5 जून 1972 ह्याचं वर्ष आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ISA म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, याचं गुरुग्राम हेडक्वार्टर आहे. 2015ला आहे. हे तर 10-12 वेळा विचारला असला आतापर्यंत सगळ्या परीक्षेचं आपण जर हे केलं तर. त्याच्यानंतर ATA म्हणजे काय, एशियन टी अलायन्स, ग्वांगझाऊ चायनामध्ये याचं हेडक्वार्टर आहे आणि 2019ला याचं स्थापना झाली आहे.
त्याच्यानंतर बघायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बघू आपण एक मिनिट. त्याच्यानंतर बघा रायसीना डायलॉग हे 2016 मध्ये झालेलं आहे. अशगाबाद ॲग्रीमेंट 2011 झाले. हे स्टार आहे बघायचे आहे ना अशगाबादचं. तर हे डायरेक्ट वर्ष विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणसाल की हे अशगाबाद ॲग्रीमेंट विचारले नाहीत, पण ते विचारलेलं आहे. स्टार दिले, मी स्टार याच्यामुळेच दिलं आहे की ते विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे मेकांग गंगा कोऑपरेशन 2000 मध्ये याचं झालेलं आहे. मेकांग गंगा कोऑपरेशन, तुम्हाला ते मेकांग नदी पण माहीत आहे, गंगा नदी पण माहीत आहे. आणि त्याच्यामध्ये कंट्रीचं जे अलायन्स आहे त्याला म्हणतात मेकांग गंगा कोऑपरेशन 2000 मध्ये स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये हे बघा स्टार आहे इथं विचारलेलं आहे. उरुग्वे राऊंड म्हणतो आपण त्याला. 1986 ते चेर्नोबिल माहिती आहे तुम्हाला, ते केमिकल डिझास्टर झालं होतं ते. तर ते त्याच्या जवळपासच ही स्थापना झाली 1986ला. उरुग्वे राऊंड म्हणतो आपण 86 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डनकिन प्रपोजल हे पण विचारलेलं आहे बघा, स्टार दिलेला आहे मी. डनकिन प्रपोजल आपण म्हणतो 1993ला फाउंडेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर एशिया पॅसिफिक ट्रेड ॲग्रीमेंट हे बँकॉकला आहे. एपीटीएफ हे नाही ध्यानात ठेवलं तरी चालेल, इतकं तुम्हाला ध्यानात कसं राहील. पण हे बघा जिथं स्टार आहे ना हे तुम्हाला पक्क ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा APEC आणि APT म्हणजे काय, ट्रेड ॲग्रीमेंट दिलं तर ट्रेड ॲग्रीमेंट जर म्हणलं तर आपण बँकॉक ध्यानात ठेवतो, आणि इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणलं तर आपण सिंगापूर ध्यानात ठेवतो. म्हणजे काय बा, इकॉनॉमिक म्हटलं एक सिंगापूरची इकॉनॉमिक थोडी जास्त आहे असं पण आपण ध्यानात ठेवू. आणि बँकॉक काय आपण तर ते ट्रेड आहे. ठीक आहे. याला जर इकॉनॉमी दिलं तर याला ट्रेडमध्ये घालायचं असं करायचं आहे. ठीक आहे. तर अपेकची काय 1989ला झालेली आहे. फक्त त्याचं हेडक्वार्टर विचारू शकता असं मला वाटतं. हे हेडक्वार्टर याचं वर्ष विचारणार नाहीत. त्याच्यात मर्कासर 1991 विचारणार नाहीत, पण सांगता येत नाही, विचारू शकतात. त्याच्यानंतर हे बघा आता आपण एकदम शेवटच्या याच्यावर आलेलं आहे. आता शेवटच्या याच्यावर म्हणजे शेवटच्या पेजवर आलेलं आपण. एक मिनिट. हे बघा एशियन डेव्हलपमेंट बँक 1966 आहे. याचं फिलिपिन्सला याचं हेडक्वार्टर, फिलिपिन्स या कंट्रीमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचं 1966 फिलिपिन्समध्ये आहे याचं. वर्ल्ड बँकचं वॉशिंग्टन DCला याचं हेडक्वार्टर. वर्ल्ड बँक कुठं आहे, वर्ल्ड बँक वॉशिंग्टन DCला याचं हेडक्वार्टर. 4 बघा वर्ल्ड बँकचं बघा, युनायटेड नेशनच्या अगोदर वर्ल्ड बँकची स्थापना झालेली आहे. म्हणजे तुम्ही ध्यानात कसं ठेवसाल, अरे युनायटेड नेशन जर स्थापना झाली, युनेस्कोची स्थापना झाली, युनिसेफची स्थापना झाली. अरे पण जर तुमच्याकडे पैसेच नसतील तर तुम्ही ते युनायटेड नेशनची स्थापना करू शकत नाही ना, असं तुम्ही डोक्यात ध्यानात ठेवा तर तुमच्या ध्यानात राहील. म्हणजे 1944ला याची स्थापना झाली, नंतर 45ला युनायटेड नेशनची स्थापना झाली. म्हणजे पैसे दिल्याशिवाय स्थापना त्याची होणं शक्यच नव्हतं. म्हणून वर्ल्ड बँकची स्थापना 1944ला झाली असं तुम्ही ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हे पण 1945 झालं आहे. पहिले वर्ल्ड बँकचं झालेलं आहे, नंतर IMF हे लिंक एकमेकाचं लिंक आहे ते 1945ला झाले त्याची. त्याच्यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे, हेडक्वार्टर दुबईला आहे. तुम्ही बघा कधी पण शारजा दुबईलाच क्रिकेटचे सामने होतात. मागच्या 15-20 वर्षात तर ते त्याच ठिकाणी होत होते. त्याचं कारण हा आहे की दुबईला याचं हेडक्वार्टर आहे. ICC म्हणजे आपले क्रिकेटचे सामने तिकडे होतात. आणि 1909ला याचं स्थापना झालेली आहे, हे पक्क ध्यानात ठेवायचं आहे. आता सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे कॉमनवेल्थ, याचं ऑफिस आहे लंडनला, आणि 1931ला याचं हे झालेलं आहे. कॉमनवेल्थ ऑफ नेशन 1926ला म्हणलो होतं मी. कॉमनवेल्थ जर म्हणलं तर 1931ला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ 2-3 वेळा बघायचा आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC राज्यसेवा, ग्रुप B, ग्रुप क आणि TCS, IBPS सगळ्या परीक्षेत कमी पडणार आहेत. याच्यामधून तुम्हाला 1-2 प्रश्न तुम्हाला नक्कीच प्रत्येक एक्झाममध्ये 1-2 प्रश्न तरी भेटेल असं मला असं वाटते. इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर असेच नंतर पण व्हिडिओ आपण बनवणार आहे. ती व्हिडिओ तुम्हाला बघता यावेत म्हणून तुम्ही याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ 2-3 वेळा बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद.